नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण बहिणीविषयी आणि हक्क सोडपत्राविषयी 2 व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेले आहेत आणि आज पुन्हा आपण बहीण आणि हक्क सोड पत्र या विषयावर बोलणार आहोत. खरं तर बहिणीचं नाव सातबाराच्या उतार्यावर कधी येतं, कसं येतं यापूर्वी मी व्हिडिओत सांगितलेले आहे. वडील मयत झाल्यानंतर एक वारस नोंद होते आणि बहिणीचं नाव भोगवटदार सदरामध्ये येतं. आता भोगवटदार सदरामध्ये बहीण, आई आणि भाऊ या सर्वांची नावं येतात, म्हणजे ते त्या मिळकतीचे सहमालक होतात. आता सहमालक झाल्यानंतर पुन्हा प्रश्न उपस्थित होतो, त्या मालकांना तो हिस्सा विकता येतो किंवा नाही. मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम 44 प्रमाणे अविभक्त हिस्सा मालकाला विकता येतो. भोगवटदार सदरामध्ये ज्याचं नाव असेल त्याला तो अविभक्त हिस्सा विकता येतो असा कायदा म्हणतो. आता इथे बहिणीचं नाव भोगवटदार सदरामध्ये लागलेलं आहे. उदाहरणाखाली माझ्याकडे जी केस आली त्यामध्ये असं आहे की आई वडील मयत झालेले आणि वारस नोंदीमध्ये 2 भाऊ आणि 2 बहिणी आहे. आता 2 बहिणी आणि 2 भाऊ असल्यामुळे बहिणींचं नाव भोगवटदार सदरामध्ये आहे आणि ते त्या मिळकतीचे सहमालक आहेत. सहमालक असल्यामुळे त्यांना अविभक्त हिस्सा विकण्याचा अधिकार आहे असं मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणतो. आता तुम्ही जर मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या 44 सेक्शन खाली एखादं खरेदी खत नोंदवलं, दुय्यम निबंधक साहेब यांच्याकडे खरेदी खत नोंदवलं आणि तुमचं नाव भोगवटदार सदरामध्ये आलं, तर अशा वेळेस काय प्रश्न उपस्थित होतो? तुम्ही ती मिळकत, बहिणीची मिळकत भोगवटदार सदरात आहे म्हणून तुम्ही विकत घेतलेली आहे. खरेदी खत दुय्यम निबंधक साहेब यांच्याकडे नोंदवलेलं आहे आणि आता भोगवटदार सदरामध्ये तुमचं नाव लागलेलं आहे. तुम्ही मिळकतीचे भोगवटदार सदरात आल्यानंतर मालक झालेले आहात. परंतु इथे प्रश्न उपस्थित होतो. काय प्रश्न उपस्थित होतो? 2 भाऊ, 2 बहिणी. एक तर जमिनी कशा असतात? एक तर पूर्व पश्चिम असतात किंवा दक्षिण उत्तर असतात. खेड्यामध्ये जर पूर्व पश्चिम असेल तर तिला सूर्याखालची वाटणी म्हणतात. आपले जे वाड वडील होते त्यांनी जे पार्टिशन केले त्या पार्टिशन त्यांनी दिशांवर केलेले आहेत. वांगे फोड, एकमेकाच्या शेजारी अशा वाटणीने केलेले. मुद्दा मला हा सांगायचा आहे की जेव्हा बहिणीचं नाव भोगवटदार सदरामध्ये होतं किंवा असतं आणि ती अविभक्त हिस्सा विकते, तेव्हा जो खरेदी घेतो त्याचा अधिकार काय? आता इथे प्रश्न उपस्थित होतो, कायद्याचा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही त्या मिळकतीचे भोगवटदार सदरात आहे, परंतु प्रश्न उपस्थित होतो कब्जाबाबत. कायदा असं म्हणतो की तुम्हाला अविभक्त हिस्सा विकता येतो, परंतु तुम्ही कब्जा मात्र एका विशिष्ट क्षेत्राचा घेऊ शकत नाही. जोपर्यंत त्या मिळकतीचं विशिष्ट कब्जा त्याला मिळत नाही, कोणाला? खरेदी खत लिहून देणाराला, तोपर्यंत तो तुम्हाला त्या विशिष्ट भागाचं खरेदी खत लिहून देऊ शकत नाही. 2024 सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आणि मध्य प्रदेश हायकोर्टाचं 1919 सालचं जजमेंट आहे. त्यामध्ये हायकोर्टाचं जे मध्य प्रदेश हायकोर्टानं जे फाइंडिंग दिलेलं आहे तेच मत सुप्रीम कोर्टानं गृहीत धरलेलं आहे. ते मत असं आहे की जर तुम्ही एखाद्या सहमालकाकडून अविभक्त हिस्सा विकत घेतला तर तुम्हाला कोणता हक्क प्राप्त होतो? तर तुम्हाला हक्क प्राप्त होतो त्या मिळकतीमध्ये वाटप करण्याचा किंवा वाटप तुटक करून मागण्याचा. कारण ती जी मिळकत आहे ती एका सहमालकांमध्ये ती अविभक्त असल्यामुळे तिचा जर तुम्ही नकाशा काढला, गाव नकाशा काढला, तर कुठेही तिचा पोट हिस्सा येत नाही, दिशा येत नाही. मालकांची पुढे अनिवार्य असते परंतु दिशा नसतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जो हक्क प्राप्त होतो तो हक्क प्राप्त होतो म्हणजे तुम्हाला एकच पर्याय राहतो, ते म्हणजे वाटपाचा दावा दाखल करणं आणि वाटपाचा दावा दाखल करून तुमचा स्वतंत्र शेअर मेहरबान कोर्टाकडे ठरवून घेणं आणि तो शेअर ठरल्यानंतर भूमी अभिलेखकडे ती बॅग जाणार, वाटपाचा तक्ता कोर्टामध्ये येणार आणि वाटपाच्या तक्त्यानंतर तुम्हाला कब्जा मिळणार. मुद्दा मला हा सांगायचा आहे, फक्त भोगवटदार सदरामध्ये बहिणीचं नाव आहे आणि बहिणीचं नाव आहे म्हणून तुम्ही जर बहिणीच्या वरून सहमालक म्हणून अविभक्त हिस्सा विकत घेतला
तर लक्षात ठेवा, कब्जाचा प्रश्न उपस्थित राहणार म्हणजे राहणार. आणि कब्जाबाबत मेहरबान कोर्टाचं काय मत आहे आणि मेहरबान कोर्ट काय म्हणतं निकालामध्ये, हे महत्वाचं आहे. 2019चा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, त्याचे जे न्यायाधीश महोदय ते जस्टिस गुरुपाल सिंग अहलुवालिया यांनी असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री अविभक्त हिस्सा विकू शकते. नीट लक्षात घ्या. कोणतीही व्यक्ती एखाद्या मिळकतीची सहमालक असेल तर ती त्या मिळकतीतील अविभक्त हिस्सा विकू शकते, परंतु ती एक विशिष्ट भागाचं खरेदी खत करू शकत नाही. फक्त अविभक्त हिस्सा ती ट्रान्सफर करू शकते, म्हणजेच एका विशिष्ट भागाचा ती कब्जा देऊ शकत नाही. आता खरेदी खतामध्ये हे कॉपी पेस्ट खरेदी खतामध्ये लिहिलेलं असतं. प्रत्यक्ष जागेवर जाऊन हद्दी खोटा दाखवून आज रोजी तुम्हाला प्रत्यक्ष कब्जा दिला. आता तुम्हाला कब्जा दिला असं तुम्ही खरेदी खतामध्ये लिहून घेतलं, परंतु जर प्रत्यक्ष तिथे बहीण परगावी राहत असते, वडील मयत झालेले असतात, वडील मयत झाले म्हणून वारस नोंद झालेली असते आणि वारस नोंदीनं ती सहमालक झालेली असते आणि त्या सहमालकाच्या कडून तुम्ही अविभक्त हिश्श्याचं खरेदी खत लिहून घेतलेलं असतं. जर तुम्ही असं अविभक्त हिश्श्याचं खरेदी खत सहमालकाकडून विकत घेतलं, खरेदी घेतलं, मेहरबान दुय्यम निबंधक साहेब यांच्या कार्यालयात नोंदवलं, म्हणजेच तुम्ही काय केलं तर बहिणीकडून खरेदी खत नोंदवलं, सहमालकाकडून अविभक्त हिश्श्याचं खरेदी खत नोंदवलं. अशा वेळेस तुम्हाला एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे कोर्टात वाटपाचा दावा दाखल करणं. आणि वाटपाच्या दाव्यात दाखल करून मग तिथे इतर सहमालक आहे त्यांचे हिस्से ठरवण्यात येतील आणि त्या हिस्से ठरवल्यानंतर तुमचा हिस्सा ठरवण्यात येईल. हेच मध्य प्रदेश हायकोर्ट सांगतं की तुम्हाला अविभक्त हिश्श्याचं खरेदी खत नोंदवता येईल, परंतु एका विशिष्ट भागाचा, एक स्पेसिफिक पोर्शन, विशिष्ट भागाचं खरेदी खत तुम्हाला देता येणार नाही. म्हणजेच काय झालं, विशिष्ट भागाचं कब्जा मिळवण्यासाठी किंवा तुमचा हिस्सा ठरवण्यासाठी पुन्हा तुम्हाला कुठे जावं लागेल, कोर्टात जावं लागेल. या बाबतीत आणखी एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकालपत्र आहे आणि ते निकालपत्र 2024चं आहे. त्याच्यामध्येही जी केस सांगितलेली आहे त्या केसमध्ये असंच सांगितलेलं आहे, कब्जा उपभोग स्वतंत्र होत नाही तोपर्यंत एका विशिष्ट भागाचं खरेदी खत सहमालकाला खरेदीदाराच्या लाभात लिहून देता येणार नाही, परंतु तो सहमालक म्हणून अविभक्त हिश्श्याचं खरेदी खत करू शकतो. लक्षात ठेवा, आता इथे काय होणार आहे, जर तुम्ही बहिणीकडून खरेदी खत लिहून घेतलं आणि तुम्ही कब्जाला गेले तर काय होईल, तिचे जे भाऊ आहेत ते तुम्हाला विरोध करतील. त्या विरोधामुळे तुमचा कब्जा तुम्हाला मिळणार नाही आणि पर्यायाने तुम्हाला कोर्टात यावं लागेल. म्हणजे काय झालं, ज्या बहिणीला भावांच्या विरुद्ध वाटपाचा दावा करायचा होता आणि भावांकडून स्वतंत्र कब्जा उपभोग घेऊन नंतर तिने मिळकत विकली असती तर ते खरेदी खत कब्जासह खरेदी खत झालं असतं आणि ते योग्य झालं असतं. तिला जे काम करायचं होतं किंवा कायद्यानं तिच्यावर जी जबाबदारी टाकलेली होती ती जबाबदारी आता तुम्ही स्वीकारली. काय स्वीकारली, अविभक्त हिश्श्याचं सहमालकाकडून खरेदी खत करून घेतलं. आता तुम्हाला काय पर्याय राहिला तर कोर्टामध्ये जाऊन वाटपाचा दावा करणं आणि एका विशिष्ट भागाचं खरेदी खत किंवा त्या विशिष्ट भागाचा कब्जा मिळवणं. मुद्दा मला हा सांगायचा आहे, म्हणूनच मी टायटल दिलेलं आहे की बहिणीच्या नावावर असलेली मिळकत खरेदी खत घेताना सावधान. एकतर त्या खरेदी खताला तिच्या भावाची संमती असायला हवी किंवा तिनं कब्जा उपभोग तिचा स्वतंत्र असायला हवं, त्याच्यासाठी त्यांची फॅमिली अरेंजमेंट असायला हवी, मेट्स अँड बाउंडचं पार्टिशन असायला हवं किंवा त्या भावांची संमती असायला हवी. आता भाऊ काही संमती देणार नाही, त्याच्यामुळे कोणत्याही बहिणीची सहमालक म्हणून जर अविभक्त हिस्सा विकत घ्यावायचा असेल तर पुन्हा एकदा सावधान करून ठेवतो तुम्हाला
की तुम्हाला जमिनीचा भोगवटदार सदरात तुमचं नाव लागणार, परंतु एका विशिष्ट भागाचा कब्जा मात्र तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयात येऊन वाटपाचा दावा दाखल करावा लागेल. तुमचा स्वतंत्र हिस्सा मेहरबान कोर्टाकडून ठरवून घ्यावा लागेल आणि ठरवून घेतल्यानंतर त्या भागाचा कब्जा तुम्हाला कोर्टातर्फे मिळेल. वाटप झाल्यानंतर माझ्या व्हिडिओ बनविण्याचा हेतू हाच आहे की जर तुम्ही एखाद्या बहिणीचा सहमालक म्हणून अविभक्त हिश्श्यातील खरेदी खत घेत असाल तर लक्षात ठेवा, सर्व सहमालकांना विश्वासात घेऊन ते खरेदी खत करा. अन्यथा तुम्हाला दिवाणी न्यायालयात जाऊन वाटपाचा दावा दाखल करावा लागेल आणि न्यायालयामार्फत तुम्हाला कब्जा मिळवावा लागेल. आता याच्यामध्ये 1-2 धोके आहेत ते सांगतो की निव्वळ बहिणीचं नाव आहे म्हणून सहमालक म्हणून खरेदी खत करून घेणं आणि त्यावर भावांवर दबाव आणणं. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यात जर आले तर ते बेकायदेशीर कब्जा करतील आणि त्याच्यासाठी त्यांना प्रतिबंध मात्र न्यायालयातून होऊ शकतो. हे सर्व करण्यापेक्षा जर ती बहिणीला आणि भावांना विश्वासात घेतलं आणि तिला मिळालेला मोबदला किंवा तिला मिळालेला एक विशिष्ट भागाचा कब्जा आणि त्या भागाचा